अमरावती महानगरपालिकेसाठी उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका हा सुरू करण्यात आलाय। 87 जागेसाठी 661 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। मात्र असं असताना निवडणूक आयोगातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र उमेदवारांचं प्रतिज्ञापत्र हे सादर केलेलं नाही। उमेदवारांचं प्रतिज्ञापत्र आणि त्याद्वारे संपत्ती आणि गुन्हे विषयक माहिती ही प्रशासनाने अजूनही जाहीर केलेली नाही। प्रतिज्ञापत्र जाहीर न केल्यामुळे त्यावरती काँग्रेसने आक्षेप घेतलाय। महायुतीच्या उमेदवारांवरती गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे प्रतिज्ञापत्र जाहीर केलं जात नसल्याचा आरोप हा काँग्रेसकडून करण्यात आलाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रतिज्ञापत्र जाहीर करण्याची मागणी करणार असं काँग्रेसने म्हटलेलं आहे। त्यांच्यामध्ये डागेल उमेदवार जास्त असल्यामुळे हा जाणीवपूर्वक हाताशी धरून अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजूनपर्यंत त्यांनी अपलोड केले नाही। आमचे उमेदवार आणि ते फक्त उमेदवारच नाही तर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहे। आज दुपारी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी आयोगाशी संवाद साधून ताबडतोब आज उपलब्ध रात्रीपर्यंत त्यांना अपलोड करण्याचे निर्देश देण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे विनंती केली जाईल। आतापर्यंत महानगरपालिकेने हे शपथपत्र का अपलोड केले नाही याचं मागचं कारण मला असं वाटते की या महायुतीमध्ये तुम्ही पाहाल की खूप ठिकाणी जे 4-4, 5-5 महिने जेलमध्ये राहून आले आहे असे लोक उमेदवार केले आहे। फायबर टॉयलेटचं काहीतरी एक भानगड आहे। माझ्या कानावर कालच आलं की फायबर टॉयलेटमध्ये जे आरोपी होते त्यांनाही केलं आहे। असे खूप काही लोक केले आहे। तो एक वेळा आता त्यांनी शेवटचे 4 दिवस राहिले आहे। आतापर्यंत अपलोड करायला पाहिजे होतं, म्हणून अपलोड करणं अतिआवश्यक आहे। त्यांनी केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.